ये आएगा वीडियो पूरा धूप आ रही है तुम्हारा आ जाएगा चलो आपण 3 ते 4 बांधा मशीनरी लगा रहे हैं वो देखने के लिए लोगों को दिखाने के लिए बताए ये जो मशीनरी जो लग रही है ये परमानेंट मशीनरी लग रही है, यानी कि सुबह के टाइम पर ऊपर जब लोग वॉक करने के लिए जाता है, लेडीज जाते हैं, जेंट्स जाते हैं, यानी कि सुबह के टाइम के ऊपर है तो कचरे की गाड़ियाँ ये पूरा रोड के ऊपर है। और कचरे की गाड़ियाँ आपने भी देखे होंगे कि कुछ गाड़ी के अंदर रहता है, कुछ रास्ते के ऊपर से गंदगी करते हुए जाते हुए आने वाले हैं। ये जो मशीनरी है ना, ये सिर्फ देखने के लिए मैं उनको बुला लेती हूँ, बताते हैं। हाँ ठीक है कुछ भी नहीं मैडम ये कॅन्सर हॉस्पिटल सामने नहीं बाजूला मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मॅडम मदत करते पण अधिकाऱ्यांना करणार मदत अधिकारी तो फिर नाही प्रशासन मॅडम देवाशी सुद्धा खेळायला लागलं. त्या देवाच्या बाजूला सगळे हे केलं. थोडं साईडला थांबा. मला या ठिकाणी मुद्दाम आपलं सगळ्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि तुमचे आभार मानावेसे वाटतात. मी या परिसरामधला नागरिक ते पिवळं घर बांधलं त्या घरामध्ये म्हणजे तुमच्या घर मी पण त्रस्त आहे. तुम्ही माझे खासदार मोठ्यात मला या ठिकाणी सांगायचं वास फक्त तुम्हाला मला येत नाही, सर्वसामान्य नागरिकांना या परिसरामध्ये येतो. हा झाला विषय आणि आज तुम्ही ह्या विषयाला महत्त्वाच्या विषयाला हात घातला त्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून तुमचे आभार पहिले. नंबर 2 मला एक छोटाच मुद्दा मांडायची इच्छा ह्या जागेच्या परिसरामध्ये 100 मीटरच्या अंतरामध्ये फक्त एक मंदिर आहे, एक हॉस्पिटल असं नाही आहे सर. मला थोडंसं ॲड ऑन करावंसं वाटतं. 3 मंदिर आहे आणि मंदिर आहेत 3 नंबर ऑफ दॅट मंदिर टेम्पल एकच मंदिर आहे आपण म्हणू. त्या ठिकाणी भक्तगण येतात आणि त्यांना सुद्धा ह्या दुर्गंधीचा त्रास होतो. नंबर 2 त्याच बाजूला एक कर्करोग रुग्णालय सुद्धा आहे आणि त्या ह्याच्या समोर सुद्धा एक रुग्णालय आहे आणि याच्या बाजूलाच एक शाळा आहे आणि त्या ठिकाणी नवनाथ वसतिगृह आहे नाथ संप्रदायाचं. तर मला हे सांगायचं याच्यामुळे म्हणावंसं वाटतं की धर्म जात पंथ कुठल्या गोष्टीला मुलायचं न राखता त्यांनी सर्वसामान्याच्या बहुजनांच्या प्रश्नाला हात घातला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या परिसरामधला हा जो कचरा डेपो आहे या ठिकाणी जो आता आपण पाहतोय तर माझे वडील वारले आता 3 वर्षापूर्वी. मात्र या ठिकाणी मला आवडतं म्हणून मी घर बांधलं होतं. मात्र ह्या जागा जी आहे ही जागा कुठल्या कारणास्तव आरक्षित आहे. DP प्लॅनमध्ये जर पाहिलं सर तर माझ्या वडिलांनी मला सांगितल्याप्रमाणे मला पक्क खात्री आहे माहिती आठवत आहे की त्यांनी सांगितलं होतं की ही जागा जी फक्त पार्किंगसाठी आरक्षित आहे, पार्किंगच्या पर्पजसाठी आणि पार्किंगच्या पर्पजशिवाय आणखी यांचे वेगळे उद्योग सुरू झाले आता आणि या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आणि ह्या दुर्गंधीचा प्रवास जो आणखी चालत राहणार. आपल्या एरियात त्यांना पण बोलवा ना, त्यांना अधिकारी येत आहेत त्यांनाही कळू द्या की हे एक राजनैतिक आंदोलन नाही आहे. इकडचे सगळे नागरिक जे आहेत ते हे बघायला येत आहे की कसल्या प्रकारचे मशीन ताकद आहे. स्वाभाविक आहे एकदा मशीन आली बसली तर ते कोणीही काढू शकणार नाही. जे आंदोलन करायचे आत्ताच करायचे. मुद्दा सांगायचा मला लास्ट मग मी जातो आणि माणसं सांगितलं की तो विषय नाही. ह्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या अल्पबुद्धिमत्तेप्रमाणे सर आपलं आंदोलन तर आहेच आहे
या सुरुवात झाली आता या विषयाला मी वाचलं पोटी, पण याचा शेवट कशामध्ये होऊ शकेल तर मला असं वाटतं माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जनहित याचिका जोपर्यंत आपण दाखल करत नाही. आणि ते खूप लांब प्रोसेस आहे उसमें. जे काही करायचं आहे आपण प्रामाणिकपणे जे त्यांना आपण निवेदन दिलं त्यांना कळत नसेल तर मग त्याला काय कोर्टमध्ये जाणार नाही आम्हाला जे करायचं आहे मग करू. तुम संघर्ष करो, तुम संघर्ष करो. या महानगरपालिकेचा करायचं काय? दिल्ली साहेब, तुम्ही तर यनमारातल्या कचरा डेपोवर एक आंदोलन केलेलं आहे, काय एकंदरीत प्रकरण आहे? आज आम्ही आंदोलन नाही केलं. आज फक्त इथे जे महानगरपालिका षडयंत्र रचून इथे एक कचरा कलेक्शन सेंटर हे तयार करत आहे. इथे राहणारे जे लोक आहे, जी वस्ती आहे, खूप सारे हॉस्पिटल्स आहे, शेजारीच लागलेले 2 कॅन्सरचे हॉस्पिटल्स आहे, 3 मंदिरं आहे, एक हनुमान मंदिर, मोठी मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे, समाज कल्याणचा मोठा ऑफिस इथे उभे राहत आहे, 2 स्कूल्स जवळ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सकाळी असू द्या, संध्याकाळी असू द्या, इतकं वास यायचं की लोक आपल्या दरवाजे खिडक्या बंद ठेवत आहे. अनेक लोक आमच्याकडे येऊन तक्रार देत होते. आता आम्हाला हे सांगायचे आहे की हे जागा महानगरपालिकेची आहे, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कचऱ्यासाठी नाही आहे हे जागा. पण एका ठेकेदाराला फायदा देण्यासाठी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि या शहरातले काही नेते यांची साठगाठ होऊन त्यांनी हे निर्णय घेतला की आपल्याला हे ठेकेदाराला फायदा पोचवायचा आहे करके. म्हणजे शहराच्या वस्त्यामध्ये अशा प्रकारचे कचरा संकलन केंद्र तुम्ही उभे करणार आहे. ही जागा महानगरपालिकेची आहे तर इथे काही गार्डन उभे करा, पार्क उभे करा, तुमच्या ऑफिसची जागा तुम्हाला शोधत होते, महानगरपालिकाचं नवीन बिल्डिंग इथे बांधा, शाळा बांधा, काहीतरी चांगला उपक्रम करा. पण या बस्तीमध्ये आपल्याला कचराच आणायचे आहे. कितीही मी बघितलेलं आहे, सुरतला, अहमदाबादला, जयपूरला, बँगलोरला मी स्वतः गेलो होतो अर्बन डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्य या नात्याने, आणि आम्ही बघितलेले आहे हे सिस्टम कशा प्रकारे काम करत आहे. कितीही चांगल्या रीतीने त्यांनी सांगितलं. जेव्हा विनायक निपुण इथे आयुक्त होते ते माझ्या घरी येऊन सांगितलं होतं की साहब यहाँ पे हम शाम के टाइम के ऊपर बैठ के कॉफ़ी पी सकते हैं या कचऱ्यामध्ये.
मागे जे आहे ते सलीम अली लेक आहे. त्या सलीम अली लेकमध्ये ह्या कचऱ्याचं जे पाणी आहे त्या कचऱ्याचं पाणी जे आहे ते पर्क्युलेट होऊन ग्राउंड वॉटरमध्ये मिश्रित होत आहे. मग पुन्हा एक टेंडर काढणार सलीम अली लेकला क्लीन करण्यासाठी. तर हे सगळं जे आहे कुठेतरी थांबायला पाहिजे. आज या एरियामध्ये राहणारे जे लोक आहे त्यांनी तक्रार केल्यामुळे आम्ही सगळे इथे आले होते आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे हे कलेक्शन सेंटर नको व्हायला पाहिजे. आम्ही निर्णय घेतलेला आहे. आता महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही चर्चा करू वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि काय निर्णय ते घेतील ते त्यांचा निर्णय काय असेल. आम्ही आमचा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही वस्तीमध्ये, मी असं सांगत नाही आहे की N12मध्ये काढा तुम्ही आणि दुसऱ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये, त्या ठेकेदाराला बघू दे ना. त्या ठेकेदाराला आपण पैसे देत आहे ना, खूप पैसा देत आहे आपण त्या ठेकेदाराला. कोट्यवधी आपण रुपये त्याला देत आहे कचरा. पण या महानगरपालिकेची लँड देण्याचं कारण काय आहे? काही कारण नाही आहे. वस्त्यांमध्ये कचरा कशा पाहिजे आपल्याला नाही पाहिजे. आणि चांगले लोक राहते, चांगले घरं आहे लोकांचे, मंदिरं आहे. हिंदू धर्माचे ठेकेदार सत्तेमध्ये बसलेले आहे. त्यांनाही आवर्जून मी सांगतो, कुठे गेला हिंदुत्व? आपलं हनुमान मंदिर, त्याच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे. दत्त मंदिराच्या शेजारी तुम्हाला कचरा पाहिजे. हे सगळं जे आहे ना मुद्दे ते लोकांच्या हिताचे आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे याच्या बाबतीत. तुम्ही चर्चा केली त्यानंतर उद्या जर या ठिकाणी काही वाहन आली तर काय विचार असेल? आम्हाला येतं ना काय करायचं. आम्हाला काय करायचं आहे हे येतं. अशी वेळ महानगरपालिकाने येऊ देऊ नका. आम्ही सगळं आमचे कॉर्पोरेटर्स, आमचे विरोधी पक्षनेता हे सगळं आलेले आहे आणि सगळ्यांना कळतं की इथे लोकांच्या जे लोक राहते त्यांची हे मागणी आहे की इथे हे कचरा डिपो नको पाहिजे. आणि तरीसुद्धा महानगरपालिकेने निर्णय घेतला नाही इथेच राहणार आहे तर बहुतेक त्यांना पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता लागेल इथे. वाटर सोर्स पुरा पॉल्युटेड हो रहा है. चलिए.